नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती गप्पा मारतोय. आज मिळून साऱ्याजणीची अगदी घट्ट मैत्रीण वंदना बोकील कुलकर्णी आली आहे. नमस्कार वंदना, खूप छान वाटलेलं आहे. आता पण मनसोक्त गप्पा मारायच्या, स्त्री चळवळ, स्त्री पुरुष समता, आपलं जगणं वगैरे वगैरे. अगदी. तर प्रथम मला सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली? चळवळ म्हणशील तर ती अर्थातच विद्याताईंमुळे आली. तेव्हा मी 18-19 वर्षांची असणार, कॉलेजमध्ये होते आणि कॉलेजच्या मी SP कॉलेजची विद्यार्थिनी. ग्रंथालयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मासिकं वगैरे यायची. त्यावेळेला मासिकांना दिवस चांगले होते, तुला आठवत असेल. तर तिथे कायम मधल्या वेळात वगैरे बसून मी स्त्री मासिक वाचत आले. स्त्री मासिकामधलं विद्याताईंचं वैचारिक लेखन आणि ते किती सौम्य लिहायच्या तेव्हा तुला माहिती आहे. पण तो जो सूर होता विद्याताईंचा, तो त्या वयाच्या समजेला अधिक त्यांनी पकडलं, जिव्हाळ्याचा वाटला. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मी साहित्याची पण विद्यार्थिनी असल्यामुळे गौरी देशपांडे चं कल्पनाधिष्ठित लेखन, ज्याला फिक्शन असं आपण म्हणतो, विशेषतः एक एक पान गळावया हे तिचं तेव्हा आलेलं पुस्तक, लघु कादंबऱ्या 3, त्यांनी मला असं आठवतंय की अक्षरशः 1-1.25 वर्षाच्या काळामध्ये माझ्या विचारांमध्ये खूप फरक पडला. आणि आपण म्हणतो तसं आधी विचार बदलतात आणि मग हळूहळू तुम्ही त्याचं आचारामध्ये बदल करायला जाता, ही वाट धरता तुम्ही. पण ते मुळात विचारांचं बीज पडणं हा जो भाग असतो तो इतका त्या बरोबर वयामध्ये पडला असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोपर्यंत ते तसं बीज पडावं अशा प्रकारचं वातावरण आपल्या भोवती तेव्हा होतंही. ते आपण बोलूच पुढे. पण तिथे ती सुरुवात झाली. ती चळवळ वगैरे हे शब्द सुद्धा नंतर त्याच्याशी जोडले गेले. मुळामध्ये आधी तो विचार वाचला गेला आणि समजून घेणं आणि मग तो पटवून आपल्याला जेवढा झेपेल तसा पचवून घेणं, हे सगळा पुढचा मोठा प्रवास आहे आणि तो अजून चालू आहे. लहानपण कसं होतं, म्हणजे तिथे हे सगळे विचार आणि घरातलं तेव्हाचं वातावरण? 60-70च्या दशकामधलं पुण्यामधल्या पेठेतलं जे वातावरण होतं तशा प्रकारचं वातावरण माझ्याही घरामध्ये होतं. मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय असंच मी म्हणेन. घरामधला एक माणूस मिळवता 4-5 जण त्याच्यावरती अवलंबून असलेली, अशा प्रकारचं भाड्याचं घर, वाड्यामधलं वास्तव्य, असं वातावरण होतं. आणि बाळबोध विचारांचं घर होतं असं मला आज खूपच जाणवतं. ते प्रेम असतं पण तरी सुद्धा घरामध्ये पुरुष आणि स्त्री, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होत असणार. हो, मला एक बहीण एक भाऊ. आणि तो जाणवायचा, थोडा खटकायचा, पण त्याच्या मागे हा सगळा व्यूह आहे विचारांचा, हे मात्र खूप उशिरा कळलं. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा असं जाणवायचं त्यावेळेला चटकन का पण असा एक तो पुन्हा पिंडाचा भाग असतो. काही जणांना ते कळलं, का पण होता, अगदी होता. म्हणजे मला आठवतंय की तो कुलदीपक असेल तर आम्ही पण कुलपणत्या आहोत असं आम्ही दोघींनी एकदा कधीतरी शाळकरी वयामध्ये खूप ठासून वगैरे म्हटलं होतं. अर्थातच आगाऊपणाने बोलू नका वगैरे वगैरे अशा प्रकाराने ते, पण गप्प बसण्याचा स्वभाव नव्हता. त्यामुळेही असेल कदाचित. पण जेवढं जसं जमेल तसं धोरणांनी का होईना आपले नकारार्थी विचार, आपला नकार हा सांगत राहणं हे घडत होतं. आणि मग ते त्या वयामध्ये जसं होतं की शिंग फुटली आहेत, अशाने कुठे चालणार आहे का पुढे, किंवा सासरी गेल्यावरती आमचा उद्धार होईल, अशा प्रकारची जी टिपिकल वाक्य असतात ती सगळी ऐकतच मी मोठी झाले. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला नेमका काय खटकतंय, आपल्याला त्रास कशाचा होतोय, हे मला 19व्या वर्षी कळलं या दोघींमुळे की हा याच्या मागे हे सगळं आहे. आणि मग हळूहळू त्या सगळ्याकडे, म्हणजे जसं आपण ते पटवून घेतो तसं तसं मग आपण त्या आपल्या विरोधाचा हे बदलतो, ढाचा बदलतो. कसं पटवून द्यायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे. आणि आजूबाजूची माणसं काही दुष्ट नसतात, म्हणजे त्यांनाही हे कळलेलं नसतं. कारण ते सुद्धा एका अर्थाने आपण नेहमी स्त्रीवादामध्ये म्हणतो तसं की परंपरेतून जे आलेलं आहे त्याचेच ते पुढे ओढणारी मंडळी असतात. त्याच्यापेक्षा फार वेगळं
स्वतःही जात नाहीत आणि आपल्या दुसऱ्याला मुलांनी तर जाऊ देत जाऊच नाहीत. नाहीये. विशेषतः मुलींनी. म्हणजे मला नाटकात काम करायचं असायचं, तर इतकं ते रात्रीच्या तालमी आणि हे, मग त्याच्यावरती खूप काय म्हणायचं, प्रत्येक गोष्टीसाठी मग संघर्ष करा, झगडा पटवून द्या, आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होणार नाही. मी नॅशनल मेरिट होल्डर मी आता होते, म्हणणार ते तर ते सतत व्यवस्थित टिकवून ठेवणं, असं करून सुद्धा विरोध का, असे मला खूप प्रश्न त्या वयात पडायचे. आणि 16व्यात सगळेजण कविता करतात तशा त्या सगळ्या कविता झालेल्या. असं सगळं. कुठली एखादी अशी आठवते कविता की जी अशी नाही, म्हणजे आमच्याच कवितांचे असे गर्भपात का व्हावेत, अशा प्रकारचा एक हे मला अजून आठवतो येतो. आणि मला तेव्हाही ते जे काय खदखदत होतं की म्हणता म्हणता डोळ्यातनं पाणी येतंय, खूप संताप येतोय आणि पुढचं लिहिलं जात नाहीये, असं ते 4-4 ओळी लिहून त्या कॉलेजच्या मासिकातनं वगैरे येतात ते काही, म्हणजे मी त्यामुळे कवयित्री वगैरे काही म्हणून घेत नाही, पण तो उद्रेक जो होता तो असा कशातनं व्यक्त होत गेला. मला कॉलेजमध्ये फार चांगलं वातावरण मिळालं. मी पूर्वी एका ठिकाणी बोलले होते की सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसं झालं. एकतर वातावरण चांगलं, म्हणजे तिथे कसं असतं, कुणी कुणाच्या पंचायती करत नाही. शाळकरी वयामध्ये जे बाई सांगतील तसं, असं जे तुम्हाला अमुक करायचंय का, तुम्ही ते करायला मोकळे असता, स्वतःहून जाणं, स्वतःहून विचारणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वाभाविकपणे. त्यामुळे कॉलेजमध्ये मी असंख्य गोष्टी एका वेळेला, म्हणजे एनसीसी पासून ते वाङ्मय मंडळापर्यंत असे अगदी 2 टोकं, पण ते सगळं बागडून घेतलं असं म्हणूयात आपण. पण त्या बागडता एकीकडे हा उत्तम अभ्यास, शिक्षक अतिशय चांगले प्राध्यापक अनुराधा पोद्दार मला शिकवायला होत्या. सगळेच म्हणजे आमच्या वेगवेगळ्या विषयांचे सगळे प्राध्यापक व्यासंगी, अतिशय चांगलं शिकवणारे. तो एक काळच होता असं आता मला वाटतं सध्याचं वातावरण पाहता, की अजूनही आठवण येते एकेका वाक्याची वगैरे. तर ह्या सगळ्यामधनं ती जी घडण होत गेली. आणि मुख्य आहे की गौरी आणि विद्याताई, त्यामुळे मी ऋणी आहे त्या दोघींचीही. आजही मला नेहमी वाटतं की ह्या योग्य वेळी आपल्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी कल्पनाही नाही करू शकत आज आपण कसे असतो. कदाचित पुढच्या टप्प्यावर कधी बदल झाले असते, कारण पिंड तसाच होता, सहजपणे सगळ्याला मान तुकवणारा नव्हता. त्यामुळे स्वतंत्र विचार करायची सवय होती, ती काही अशी कुठून येत नाही असते. तर तो एक होता भाग, प्रश्न विचारण्याची, प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याची, असा जो एक भाग होता. हे आता वाटतंय बरं का इतक्या वर्षांनी बघताना, तेव्हा काही इतकं कळत नव्हतं. पण सुदैवाने मग आपण आपल्या पद्धतीचे मित्रमैत्रिणी म्हणजे त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्याच बरोबर आपलं जमतं. मग ते चांगलं वाचन, चांगल्या चर्चा, म्हणजे कपा मागून कप चहा प्यायचा आणि हिरिरीनी, म्हणजे तलवारीच फक्त हातात नव्हत्या इतकंच, पण एवढ्या अगदी म्हणजे अमुक एक नाही का तू जीव दे वगैरे पर्यंत आम्ही सहजपणे बोलायचो एकमेकांशी. उत्तम सिनेमे, त्या काळात समांतर सिनेमा केवढा होता, ते सगळे जीव टाकून पाहिलेले. असा सगळ्या त्या वेगवेगळ्या वातावरणातून ते झिरपत आलं असं मला वाटतं. आणि लग्नापर्यंत कशी पोचली? लग्नापर्यंत पोचण्याचा तो एक मोठा मैलाचा दगड असंच मला वाटतं आता. त्याचं कारण ठराविक वय झालं की नातेवाईक आईवडिलांना मागे लागतात, की मग स्थळं आणतात हे ते. तर मला ते फार लवकर लक्षात आलं होतं की हे नको नाही, माझा फोटो आणि पत्रिका घेऊन तुम्ही कुणाकडे जाऊ नका. तू सर्वात मोठी का लहान? सर्वात मोठी भाऊ? मी मोठी सगळ्यात, त्याच्यामुळे मग ते तू जे म्हणशील तसा सगळा म्हणजे वेगळंच प्रेशर असतं ते. तर म्हटलं की तुम्ही कृपा करून असं करू नका, मला अजिबात ते कांदे पोहे वगैरे करण्यात रस नाही. आणि दुसरी गोष्ट, मी मला स्वतःला फार चांगली ओळखून होते. लग्नाच्या बाजारात कशाला किंमत आहे आता, तर रंगरूपाला. ते दोन्ही आपल्याकडे नाही. आपल्याकडे जे आहे त्याची समाजाला किंमत नाही, म्हणजे असं कुठेतरी आज जाणवत होतं. आणि ह्याला जे कोण सुटेबल भेटेल तेव्हा मी म्हणेन तुम्हाला. मग ते असं झालं, मग कोण आहे का, काय आहे का, आम्हाला सांग, हे कर. मग ते एक असं ताणलेलं वातावरण, प्रचंड शीत युद्धाचा काळ, असं सगळं 1.5-2 वर्ष आमच्या घरात. पण सुदैवाने अशा प्रकारचं लादणं झालं नाही की कोणीतरी मुलगा आणून ठेवला समोर आणि तू जास समोर आता त्याला, असं झालं नाही. पण ती धुसफूस चालू होती. पण सुदैवाने मी माझ्या पायावर उभी होते. म्हणजे मला ग्रॅज्युएट झालं, कारण मला कळत होतं की स्वतःच्या मतांनी वागायचं असेल तर स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याला पर्याय नाही. म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध मी वागणार, पण तुमच्याच घरात आणि तुमच्याच जीवावर हे योग्य नाही, हेही कळत होतं. आणि त्याला कारण पुन्हा माझे अतिशय चांगले मित्रमैत्रिणी, म्हणजे मी ते म्हणेनच. आणि
सोमनाथ छावणी तिथे भेटलेले हे सगळे बाबा आमटे तेव्हा घ्यायचे ना, तर तिथले हे सगळे आमचे मित्रमैत्रिणी कुठे कुठे विखुरलेले. मग हळूहळू सगळे पुण्याकडे आकर्षित झाले, इथे शिकायला आले, पुढची शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पुण्यात केलं. त्यामुळे त्या ग्रुपमधल्या अजून कित्येकांशी आमचा अतिशय घट्ट असा संबंध पण आहे. पण ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या मुळे पण आपल्याला ते धीर येतो हो की आपण एकटे नाही, आपल्या बरोबर तो चळवळीचा जो तुझा धागा आहे तो आहे की मी एकटी नाहीये, माझ्या बरोबर या माझ्या विचारांचे एवढे सगळे आहेत. तर समूहाची जी एक ताकद असते ती तशी ग्रुप मधली ताकद मिळाली. आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पायावर उभी असल्यामुळे पण आणि थोडंसं असं कुठेतरी ना, म्हणजे मला नंतर माझ्या बाबांनी असं म्हटलं की आम्हाला तेव्हा इतकं नाही लक्षात आलं, थोडं म्हणजे म्हणलं ना की प्रेम असतं, माया असते, पण तेव्हा त्यांच्याही वरती पिअर प्रेशर त्यांच्याही वरती असतं पालक म्हणून. तर त्यामुळे ते असं वागलं गेलं की आम्हालाही म्हणजे इतकं एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार आणि असं आणि निभावून नेणं निभावून नेणं प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही असं म्हणता तर म्हटलं की मग नाही झालं माझं लग्न तरी मला काही हरकत नाहीये, लग्न हीच माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता नाहीये. त्यामुळे जेव्हा केव्हा मला वाटेल की चांगलं म्हणजे आपलं जुळतंय, चौकट तरी जुळायला पाहिजे ना, वीट काम आपल्याला करायला लागतं, पण जे 4 खांब बांधायचे आणि जे छप्पर धरायचं तिथे तरी आपली एकवाक्यता असायला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार, लाचलुचपतवाला माणूस नको, शिक्षण उत्तम पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, अशा वेगळ्या जगावेगळ्यासाठी. आणि ह्या कुठल्याही गोष्टी तुम्ही सहवासात आल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाहीये. शिक्षण एक वेळ कळेल कारण त्या डिग्र्याच असतात, पण बाकीच्या गोष्टी कुठे. तर ह्याला काय उत्तर द्यायची हे मला त्या वयात कळत नव्हतं. पण हे कळणार कसं, समंजस आहे, लोकशाहीवादी आहे, हे कळणार कसं. तर हो बरोबर आहे, पण मग थांबा ना तुम्ही थोडं, मला पण एक्सप्लोर करू देत, वाट बघू देत. आणि मला काय ते असं लाजणं बिळणं असं काही नव्हतं, सरळ थेटवे इतके मित्र असल्यावरती आपण विचारूही शकतो की बघ म्हणजे मला असं वाटतं. अर्थात तसं झालं नाही. फार छानपणे माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या भावाशी माझं लग्न झालं नंतर. आणि परत तेच की त्याच तत्वांनी आपण जगत आल्यानंतर दोघांनी मिळून बाहेरचं प्रेशर न घेणं हे ठरवणं ही खूप महत्वाची गोष्ट असते ना. किंवा एकमेकांना त्यांच्या त्यांच्या गरजेच्या ह्याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट करणं तो खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचा लागतो, यु नो इट. तर ते सगळं करत करत मला असं वाटलं की इट वर्क. तर ठेवा म्हणजे हा विश्वास की होऊ शकतं. अगदी ते 21व्या वर्षी लग्न, 22व्या वर्षी मूल, ह्या चक्रामधनं थोडंसं. मग तुझं कितव्या वर्षी झालं? माझं लग्न 25 पूर्ण झाल्यावर झालं आणि मला 28व्या वर्षी. बर. आणि त्या बँकेत तू नोकरी केली तेव्हा तुझी एकूण सर्जनशील सगळी मानसिकता, नंतर एवढं शिक्षण आणि असं, तर तिथे घुसमट झाली असं वाटलं? नाही झाली. त्याचं कारण मुळामध्ये हे पक्क होतं की आपण ही नोकरी का करतो. आज सुद्धा आयुष्यभर करणार नाहीये किंवा बघू. म्हणजे आता मेघना पेठे तेव्हा रिझर्व्ह बँकेतच होती, मला माहिती नव्हतं तेव्हा ती लेखिका नव्हती, पण तिची सर्जनशीलता कुठे बँकेच्या नोकरी मिळाली. ज्याला जे असतं ते तेव्हा तेव्हा येतच. म्हणजे आपण ज्याला जरा मुळसाची खरा म्हणतो तो असेल तर तो केव्हा तरी उसळून येतो. त्यामुळे मला काही असं घुसमट बिस्मट झाली असं वाटलं नाही. तेव्हाच्या गरजा, तेव्हाची प्रायोरिटी ही ती होती की व्यवस्थितरित्या ती नोकरी चालू ठेवणं. आणि आपण आपल्या म्हणजे जोपर्यंत मला असा कॉन्फिडन्स नव्हता, असा आत्मविश्वास नव्हता की ही नोकरी सोडूनही आता मी माझी स्वतंत्रपणे करेन. 98 पर्यंत मी ती नोकरी केली. रिझर्व्ह बँकेची नाही, मला नंतर बँक ऑफ महाराष्ट्र पण मिळाली, कारण रिझर्व्ह बँक मुंबईमध्ये ना करत असतानाच मला बँक ऑफ महाराष्ट्र मिळाली. मग मी बँक ऑफ महाराष्ट्र जॉईन केलं, तिथेही मी नोकरी केली. आणि मी 98 साली जेव्हा माझ्या सर्व दृष्टीने असं लक्षात आलं, म्हणजे माझं घर झालं, माझ्या स्वतःच्या हिमतीवरती फ्लॅट झाला, ह्या सगळ्या गोष्टी की आता मी करू शकते. आणि फुल फ्लेज इकडे जर वळायचं असेल तर मग आता ही नोकरी सोडायपेक्षा मी लोणावळ्याला जात होते तेव्हा. तुला वंदना भागवत कधीतरी म्हणाली असेल, 94 ते 98 माझी लोणावळा अपडाऊन चाललं होतं. मग नुसतं जाता येताना वाचन, जे वाचलंय आवडलंय ते मैत्रिणी पर्टिक्युलरली त्यांच्या बरोबर सांगत राहणं हे चालूच होतं. त्यामुळे मला काही असं वाटलं नाही. आणि प्रश्न असं होतं का ते घरी चालत होतं का? हो, म्हणजे चाललं की नाही मला माहिती नाही, पण विरोध नाही. म्हणजे असं कशाला विचारायचं नाही, पण विरोध नाही झाला. म्हणजे कामानिमित्ताने मुलं यायची घरी, ट्रेकिंगला गेलं की रात्री उशीर झाल्यावर सोडवायला यायची, त्याच्यावर आमची भांडणं व्हायची की आम्ही आमच्या जाऊ शकतो वगैरे. पण कॉलेजमधल्या सरांना ती जबाबदारी वाटायची, त्यामुळे ते इकडे जाणाऱ्या दोघा मुलांना सायकल मधलं लावून द्यायचे. बरोबर. पण म्हणजे ते माहिती होतं. किंवा नाटकात काम करत असताना सुद्धा विरोध जरी नाटक चालू नाही ठेवलं त्याचं कारण नाटकाच्या वेगळ्याच गोष्टी आहेत सगळ्यात. म्हणजे खूपच वेगळा वेळ द्यावा लागतो त्याला, स्टेकला खूप गोष्टी लागतात. त्यामुळे मी बँकेमध्ये पण आंतरबँक एकांकिका वगैरे केल्या, पण मग नंतर नाही. ते तुला सर्वात तुझं नाटक कुठलं आवडलं? म्हणजे असं वाटलं की संजय पवारचं
कायदा आणि सुव्यवस्था नावाची एकांकिका केली होती. बर. पुन्हा तेच की अत्यंत सशक्त स्त्री व्यक्तिरेखा आणि ती एक बलात्कारित मुलगी घरामध्ये येते अचानक म्हणजे आधारासाठी आणि मग जे काय घडतं घरामध्ये याच्यावरचे ते नाटक आहे. ते नाटकाचं नाव कायदा आणि सुव्यवस्था सरकॅस्टिकल आहे. त्यामुळे संजय पवारचं बाकीचं आपल्याला माहिती होतं तोपर्यंत, त्यामुळे ती निवडली पण गेली होती. आम्ही ती अंतिम फेरीपर्यंत पण गेलो होतो. मी केलेल्यातलं मला ते बाकी कसं होतं, दिग्दर्शक जे ठरवतील ते आपण आपल्याला मिळेल तो रोल ठीक आहे से वगैरे असतो त्या ह्याच्यामध्ये हौशीसाठीच म्हणजे म्हणूयात आपण ते, पण तो एक भाग होता. पण त्या निमित्ताने मुलगे घरी येणं, मित्र घरी येणं किंवा आम्ही स्पर्धा आयोजित करायचो. मी फिनिक्स नावाची एक सांस्कृतिक चळवळ नावाची आठवत असेल, हरी नरके माझा तेव्हापासूनचा मित्र. हा म्हणजे बघ आता तू पुन्हा या प्रकारचे मित्र असल्याने ना तुम्ही एक राहताच बरं का त्या ट्रॅकमध्ये. किंवा आम्ही अंधमित्र नावाची एक संस्था होती, मी त्याच्या फाउंडर मेंबर मध्ये नव्हते, पण सई परांजपेचा स्पर्श नावाचा सिनेमा पाहिल्यावरती आम्हाला सगळ्यांना असं फार झालं होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तेव्हा अलूरकरांकडची बोलकी बालभारती यायच्या आधी आम्ही पहिलीपासून 10वी पर्यंतच्या सगळ्या पाठ्यपुस्तकांच्या कॅसेट आणि राजीव परांजपेंच्याकडे तेव्हा ती सिस्टीम होती रेकॉर्डिंग आणि थोडंसं असं हवं तसं एडिट वगैरे, ते इतकं कोणालाही त्याच्यातलं ज्ञान नाही. आम्ही सगळे अगदी कॉलेजमध्ये अशी पण उर्मी जबरदस्त. त्यामुळे 40 सेट तयार केले महाराष्ट्रातल्या 40 अंधशाळांसाठी आणि सई परांजपेच्या हस्ते ते सेट दिले. त्याच्यात मी बरेचदा व्हॉइसिंग वाचलं बिचलं असं तसं, म्हणून म्हटलं की मी त्याची फाउंडर मेंबर नव्हते, संस्था रजिस्टर्ड पण नव्हती. आणि अभिराम बडकमकरनी तेव्हा लिहिलं होतं की अंधमित्रांसाठी एक कॅसेट द्याल का, पैसे नकोत असतो, गोंधळच नको, तुम्ही टीडीकेची किंवा सोनीची थोडी कॅसेट आम्हाला द्या, आम्हाला ती गरज आहे जास्त. आणि ते कॅसेट्स होत्या तेव्हा, त्यामुळे सई परांजपेंना सुद्धा इतकं ते छान वाटलं माहिती नाही आता त्यांना ते आठवत असेल, पण त्यांच्या स्पर्शमुळे इन्स्पायर झालेला हा ग्रुप. आणि मग नंतर अंध मुलांसाठीच्या गाण्याच्या स्पर्धा आहेत, ते तर आयोजनाची बाजू, मग त्याच्यामध्ये पण मुलगे असायचे, मग काहीतरी निरोप देणं आणि तेव्हा सायकल सगळ्यांकडे जाणं येणं. आम्ही थोडी लांब राहायचे, त्यामुळे मुकुंदनगरला राहत होतो आम्ही तेव्हा, अजूनही म्हणजे आईबाबांचं घर तिथेच आहे, तर त्यामुळे जरा ते थोडं एका बाजूला पडायचं. आई वडिलांची काळजी मला आज समजू शकते. रस्त्यावर लाईट नाही, साप निघायचे त्या काळामध्ये, कारण खूप झाडी होती त्या भागामध्ये, थोडे तुरळक बंगले आणि प्रचंड झाडी. आजही तिथे गेलं ना की 2 डिग्रीनी उष्णता कमी झाली, तापमान असं जाणवतं, इतकी झाडी अजून तिथे आहे. तर त्यामुळे ती पण एक काळजी, जरा अंधाऱ्या रस्त्यावरनं मुली रात्रीच्या येणार बिणार, म्हणजे आज समजू शकतो. तेव्हा भयंकर राग यायचा. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्यावरती विश्वास होता ना की दुसरं कोणी काही करू शकेल, इतका वाईट काळही नव्हता. ही गोष्ट आहे. आता जसं आहे की आपल्याला त्या विचारातले असूनही मुलींबद्दल सुरक्षित वाटतं, तसं नव्हतं. त्यामुळे पुणे तर असं होतं तेव्हा खरं म्हणजे की मध्यरात्री सुद्धा बायका हिंडायच्या, नाटकं बिटकं बघून रात्री घरी जाणं सायकलवरनं, काहीही असं वाटायचं नाही. त्यांना तो थोडा कन्सर्न होता की लांब राहतो आपण, थोडं एका बाजूला घर आहे. स्वारगेट पासून पुढे ना एकदम वस्ती कमी व्हायची, आजच्या सारखा सातारा रोड गजबजलेला वगैरे तेव्हा नव्हता, मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होते. त्यामुळे आता समजू शकतं, पण तेव्हा नाही, म्हणजे रागच यायचा. आणि भरपूर त्याच्यावर. तुझ्या मुलाच्या बाबतीत कसं होतं, म्हणजे तुला एक मुलगा आहे, मुलगी नाहीये ना, मुलगा आहे मला, सुरक्षिततेच्या अर्थाने म्हणते मी, तर त्याच्याबरोबरचं नातं हे डेव्हलप होत असताना तू तुझ्या आई वडिलांबरोबरचं नातं असं काही हो पुष्कळच गोष्टी. म्हणजे मुलगा आहे म्हणून त्याला विशेष वागणूक द्यायला माझा कायमच विरोध होता. त्यांच्या दृष्टीने तो नातू परत मुलगा असं असल्याने मग ते सारखं पटवून देणे आणि मग होता होईल तितक्या या 2 गोष्टी वेगळ्या ठेवणे, असं ही कसरत झाली जरा. कारण हे कसं आहे तुम्हाला कळत असतं, पण हे त्याच पद्धतीने दुसऱ्याला नाही गळी उतरवता येत आपल्याला. त्यामुळे ठीक आहे, आता आपल्याला माहिती की हे किती बदलू शकतील या वयामध्ये, आपण त्या पद्धतीने, म्हणून मी धोरण हा शब्द की ते प्रेम आहे, ते त्याचा स्वीकार आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. पण तरीही वैचारिक दृष्ट्या जर आपले असे मतभेद असतील तर आपण ते कुठेतरी कट डाऊन केलं पाहिजे. आणि ते कसं करायचं बरं, मुलाचं आईजी आजोबांबद्दलचं प्रेम कमी न होता, त्यांच्याविषयी मनात वेगळं काही न येता आपल्याला ते ट्रॅकवर ठेवणं. पण त्याला मी बेताबेतानी जसं जसं ज्या वयामध्ये योग्य आहे ते स्त्री पुरुष समानता, सगळ्यात महत्वाचं व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला हवं असेल तर ते दुसऱ्याचं किती जपायचं आहे ते. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये मुलींशी वागणं, म्हणलं माझ्या फक्त मुली असलेल्या मैत्रिणी मला म्हणायच्या की तुला काय काळजी नाही. म्हणलं असं कसं होणार, उलट मला जास्त काळजी आहे की माझ्या मुलांनी कुठल्याही मुलीशी गैरवर्तन केलं नाही पाहिजे. आणि तुला आठवत असेल तेव्हा रेव पार्ट्या वगैरेंचं भयंकर पेव फुटलं होतं. तर आई म्हणून एक सतत असं वाटायचं ना की आपल्याला कळलं पाहिजे. आता मिनिट काही आपण आपल्या मुलांच्या जगण्याकडे लक्ष ठेवू शकत नाही, ते ठेवूही नाही, म्हणजे अगदीच मान्य. पण
काय चाललंय काय नाही, मग ते कसे विषय छेडायचे, मग कसं बोलायचं, असं सगळं. किंवा आता साधी गोष्ट तू घे की विद्यापीठामध्ये अमुक एका कोर्सला ऍडमिशन घ्यायची आणि तिथे फक्त 40च जागा आहेत आणि त्याच्यातल्या 20% रिझर्वड आहेत आणि 10% आता मुलींना रिझर्वड आहेत आणि 10 जागा आहेत, असं चिडून म्हटल्यावरती आपण काय रिॲक्ट व्हायचं ह्याच्यावरती. त्याचा खूप शांतपणे विचार करून तेव्हा ठीक आहे, हो बघू, बोलू आपण. त्याचा सगळा तो उसळलेला हे शांत झाल्यावरती ही सगळी गोष्ट सांगून काहीतरी बोलून कोणाकोणाची उदाहरणं देऊन असं करून आज मला खूप अभिमान वाटतो की पूर्णपणे ह्या विचारांचं होणं. आणि तो लिहायला लागला फिक्शन, आणि त्या फिक्शन मधून पण त्याच्या अनेक कथांमधनं स्त्री व्यक्तिरेखा प्रॉमिनंट आहेत त्याच्या, आणि चांगल्या पद्धतीने ते सगळं मांडता येत आहे. मला चांगलं वाटलं. माझ्यासाठी ती फार आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट होती की अचानक हा मुलगा लिहायला कसा लागला मराठीमधनं वगैरे. पण बाबा आणि त्याचं कसं आहे छान आहे ना, एकदम छान. एकतर काय झालं, बाबा इथे फार नव्हते, त्यांचं काय म्हणू दौरे खूप असायचे नोकरीच्या निमित्ताने, आणि ते आम्ही स्वीकारलेलं होतं. म्हणजे तोही पुन्हा म्हटलं तसं विचार करून बोलून की हेडक्वार्टर पुण्याच असेल आपलं, तू कुठेही, कारण शिक्षण आणि मला जे करायचं होतं ते एकसंधपणे नीट करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एका ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक भाग, आणि ते छान. म्हणजे पुन्हा तेच सगळं बोलणं, संवाद, इतकी मोठी गोष्ट आहे. विरोध नसतात का? असतात. त्याला इंजिनियर व्हावं मुलांनी, तो स्वतः असल्यामुळे असं वाटत होतं. ह्याला ती ॲबिलिटी होती, मॅथमॅटिक्स चांगलं होतं, पण त्याला व्हायचं नव्हतं. तर आवड ही एक गोष्ट असते की नाही काहीतरी, तर काय करावं असं वाटतंय ह्याच्यावरती चर्चा होणं, त्यांनी शांतपणे एका निष्कर्षाला येऊन जरी टेकल्या नाही तरी त्या दिशेने विचार होणं, हे सगळं खूप. त्यामुळे तो एक. आणि मग लग्नानंतर त्यांच्या आम्ही हेच ठरवलं की ते वेगळे राहतील, आम्ही वेगळे राहतील. उत्तम. कारण हे स्पेस महत्वाची आहे आजच्या काळामध्ये. तर ज्याला त्याला आपली मलाही लागते माझी स्पेस, आपली स्टडी, आपलं हे. आपण काम करत असताना कोणी फालतू काहीतरी किरकोळ गोष्टी येऊन बोलू नये, डिस्टर्ब करू नये, असं जे आपल्याला स्वाभाविकपणे वाटत असतं ते दुसऱ्यालाही वाटतंय. त्यामुळे ती त्यांची स्पेस. दोघंही रिसर्चमध्ये येतात, त्यामुळे वेळ या वेळ असं होतच ते. त्यामुळे ते स्वतंत्र राहतात, आम्ही स्वतंत्र राहतो. हे आमचं पहिल्या दिवसापासून होतं लग्नाचा त्यांच्या, की तयारी काय लग्नाची तर हीच की बाबा त्यांचं घर ते लावणं, त्याच्यात काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या. पण त्याच्यामुळे रिलेशनशिप हेल्दी राहते, हे मला माझ्या अनेक मैत्रिणींच्या आयांनी नंतर सांगितलं. म्हणजे ज्यांचं वय 70च्या पुढे होतं, त्या म्हणाल्या की फार तुझा हा निर्णय. आम्हाला तेव्हा असं वाटलं की एवढं मोठं घर आहे, काय गरज आहे वगैरे. म्हटलं घर ही मोठ्या लहानाची गोष्ट नसते, ती प्रत्येकाची स्पेस खूप महत्वाची असते आणि त्याचा रिस्पेक्ट तुम्ही केला पाहिजे. तर आता म्हणजे ती कधीतरी मला विचारते, आता हे सांगू का नाही असं मला जर प्रश्न पडलाय, पण अमुक ठिकाणी जायचं तर मी काय घालू, म्हणजे साडी लागेल का असं विचारते. तर अजिबात नाही, तुला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतंय ते तू कर. म्हणजे हा जो एक तिला वाटणं, याच्यातच मला आनंद आहे. एक्झॅक्टली. की समज आहे, तू म्हणजे तशी धोरणी पण आहे की एक्झॅक्टली तुम्ही काही तुम्हाला इथे गरज आहे. मी आता सारखी कुठे कुठे जात असते प्रवासाला, तर त्या निमित्ताने घरामध्ये काही आहे नाही, त्याच्याकडे तिचं दुरून लक्ष असणं पुष्कळ आपल्याला. याच्या पलीकडे काही आपण कोणाचकडनं अपेक्षा. मला तेच वाटतं की संवाद आणि सामंजस्य हा कुठल्याही नात्याचा पाया आहे. आपण म्हणत आलो की हे परस्पर सामंजस्य हवं. स्त्री चळवळ म्हणत आली, बरोबर, त्या बहिणी समजून परस्पर पाहिजे. तर मला एक तुझं करिअरकडे येत असताना, की जसं तू मगाशी म्हणाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मध्ये तू सर्वे केला, तर हे तुझं पहिलं त्या अर्थानेच सामाजिक एक्सपोजर असं होतं का? हो. म्हणजे म्हटलं तसं सोमनाथच्या छावणीनंतर छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे तुला आठवत असेल तेव्हा अरुण आणि सुमंगला देशपांडे पुण्यामध्ये लोकविज्ञान चळवळीचं जोरात गुत्तीकर सर वगैरे होते. तेव्हा हा शंतनू अभ्यंकर जे आता गेले ना डॉक्टर, तो माझा लोकविज्ञान चळवळीतला मित्र. तर अशी तेव्हा कॉलेजमधली मुलं अशी ना चुंबकाकडे आकर्षित तशी या गोष्टींकडे. म्हणजे विज्ञान गान नावाचा एक कार्यक्रम केलेला मला आठवतंय, त्याला बाबा आले होते बघायला आणि शाबासकी बाबांची अशी प्रत्यक्ष मिळालेली वगैरे. आता ह्या कुठे मिरवायच्या गोष्टी असतात असं नाही, पण आपल्याला छान वाटतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं आपण उत्तम लोकांच्या संगतीमध्ये आहोत याचं एक समाधान असणं. आता मला भारत जोडोला जायचं होतं पण नाही मिळाली परवानगी, आणि 3 महिन्याकरता ते इतकं भांडण आणि पुन्हा नोकरीत रजा घेऊन जायला लागणार होतं. त्यामुळे मग मी ते म्हटलं की नाही, ते आपण पेरीफेरीला काम करू. त्यामुळे भारत जोडो सपोर्ट ग्रुप जो होता, मंजिरी परांजपे, मंदार परांजपे, तेव्हा त्याचे हे होते, तर त्याच्यामध्ये मग पुष्कळ हे केलं. एन्काउंटर केवळ त्यांनी नाही झाला, आम्ही आनंदवन दर्शन नावाचं प्रदर्शन मंजिरी परांजपेने तयार केलं होतं. तेव्हा पोस्टर्स होती केलेली, 100 पोस्टर्स मध्ये ते तिने करून घेतलं होतं. उत्तम हस्ताक्षरात ते सगळं लिहिलेलं, फोटो बिटो, आणि त्या 6
एकर ती जमीन त्यांना बाबांना मिळाली, तिथपासूनचा बाबांचा प्रवास, मग हेमलकशा प्रोजेक्ट पर्यंत ते तेव्हा आलं होतं. तर असं ते सगळं प्रदर्शन ते गावोगावी लावण्याची योजना होती. तर देणार कोण? तर मग ही सगळी कार्यकर्ती मुलं. मग आम्ही काय करायचो, तिथल्या अशा गटांशी पोस्टकार्डावरती संपर्क की असं असं आहे तर तुम्ही, मग ते लोक कोणाच्या तरी मदतीने एखादा हॉल शाळेचा वगैरे असा मिळवणं. मग आम्ही तो मंजिरीनी तेव्हा ती पोस्टर्स ठेवण्याकरता मोठा पेटारा करून घेतला होता, किती व्यवस्थित जावी. म्हणजे आपल्या या कोठ्या बिठ्या असतात ना धान्याच्या, तशा टीनचा व्यवस्थित तिन्ही बाजूंनी कुलप लावता येतील असा तो एसटीवर चढवायचा आणि आनंदवनातून निर्माण झालेला तयार झालेला माल आमच्या प्रदर्शनात विकायचो. पण तो बहुतेक वेळेला परस्पर तिकडे पार्सल्स यायची. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग पुन्हा की अमुक दिवशी अमुक तिथे होतं. अशी 2-2-3-3 दिवस आम्ही नाशिक, परभणी, नांदेड अशी प्रदर्शनं केलेली. मग एक दोघी आणि बाकीची सगळी तिथली सपोर्ट टीम. अशा पद्धतीने ती प्रदर्शनं त्या काळात 84, 85, 86 अशी केलेली आहेत. आणि तो एक वेगळाच अनुभव. लोक किती भारावून जायचे ते सगळं बघून आणि इतकी मदत जमावायची त्या काळात, तुला सांगते. म्हणजे मला ही समाजामधली उदार चांगुलपणा इतका, आणि छोट्या छोट्या रूपामध्ये लोक मदत करायचे. औषधं, माल तर म्हणजे हॉस्पिटल्स अशी 100 बेडशीट वगैरे घ्यायचे. म्हणजे कमी पडायचा तिसऱ्या दिवशी माल, की पुन्हा घाईघाईने तार करायची, मग तो यायचा वगैरे. असं सगळं खूप मजा होती. आणि असं राहायचो पण आम्ही असंच कोणाकडे की अशाच मित्रांच्याकडे वगैरे राहणं, मैत्रिणींच्याकडे राहणं. तर त्यातलेही खूप जण अजूनही जोडलेले आहेत. आता प्रत्येकाच्या आयुष्याची वळणं वेगळी झाली, प्रायोरिटीज बदलल्या. हे सगळं असलं ना तरी तो धागा असल्याने अजूनही ते छान वाटतं. म्हणजे कधीतरी आणि अजूनही ती सामाजिक बांधिलकी आता समज तुझ्या अभिवाचनामधून असेल, शिकवण्यातून असेल, अशी तुला ती कुठे कुठे जाणवते, येते रिफ्लेक्ट होतेच अगं ती. कारण तुला सांगू का, तुम्ही तुमच्या पिंडापेक्षा फार वेगळं नाही वागू शकत. थोडा वेळ तुम्ही मुखवटा घेऊ शकता गरजेनुसार, पण तो पडतो. ते मग कशाला, जसे आहोत तसे आहोत. बरं, शिकवण्यामध्ये हयगय नसली ना की मग तुम्ही, आणि बहुतेक वेळेला निवड पण अशी असते बघ साहित्य कृतींची. आमच्या शिकवत होते तोपर्यंत तरी होती. म्हणजे शबरी होती विभावरी शिरूरकरांची शिकवायला, किंवा कमला नाटक होतं, म्हणजे तो बघ, किंवा गौरी होती, एकदा दुस्तर हा घाट होता. तर पहिला प्रश्न हाच की वाचलाय का आणि आवडलंय का. तर 2-4 मुली तरी अशा निघायच्या बरं का. आणि SNDTत मी शिकवलं ना, आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवलं. तर त्यामुळे तिथे काय व्हायचं की तरुण मुली नुकत्याच ग्रॅज्युएट झाल्या त्या असायच्या वर्गात, ज्या MA करायला आल्या, आणि बाकी एक मोठ्या वयाच्या बायकांचा ग्रुप असायचा की शिक्षण संपलंय आता असायच्या. त्यामुळे त्या दोघांमधला समन्वय साधत काही विचार पेरणं असं पण करायला लागतं. पण गौरी शिकवायची म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही जाता तिकडे, व्यक्ती स्वातंत्र्य. पण तरी मुली म्हणायच्या की नाही आवडला तो वनमाळी, एकदा हिच्यावर झोपतो, एकदा तिच्यावर झोपतो, ही भाषा बरं का. तर म्हटलं की बर. आणि मग कालिंदी, मग ती पण नाही आवडली. म्हटलं मग फक्त हीच एक गोष्ट आहे का की झोपणे, त्याच्या पलीकडे काय काय दिसतंय हे जरा बाजूला ठेवू आपण. बरं, मग त्या व्यक्ती स्वातंत्र्याकडे हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांना आणणं. आणि मला फार छान वाटायचं की 4 सेमिस्टरचा MA 4थ्या सेमिस्टरपर्यंत मुली बदललेल्या असायच्या खरंच. म्हणजे एक तर शिकवताना बायकांच्या डोळ्यात अनेकदा पाणी यायचं. म्हणजे फेमिनिझमला जोडून ह्या कलाकृती नेमलेल्या होत्या, त्यामुळे मुळात थिअरी शिकवायलाच लागायची. थिअरी शिकवली की इतकी ती करकरीत थिअरी कळत नाही ना, मग ती उदाहरणं हीच सगळी देत राहायची त्यांनी शिकलेल्या. तुम्ही काय शिकलाय करून. तो एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट, त्या बायकांना असं वाटायचं की आता आम्ही कसे बदल करू शकू, कारण ह्याच्या म्हणजे नय्या मजेदार में है अशी परिस्थिती, संसाराचा सगळा असा मधला टप्पा तो वगैरे वगैरे. मग मी म्हणायची की साध्या गोष्टी आहेत की आता इतकं किरकोळ उदाहरण आहे पण किती पटायचं ते. मार्चमध्ये होळी पौर्णिमा, तेव्हाच आमची ट्युटोरियल टेस्टची घाई, कारण एप्रिल-मे मध्ये फायनल परीक्षा. होळी पौर्णिमेचा आठवडा नकोस. म्हटलं अगं 1 वर्ष, इतकी वर्ष पूर्णाची पोळी केली ना, आता 2 वर्ष नका करू. तुम्हाला हे पटवून देता आलं पाहिजे की मी माझी परीक्षा झाली की तुम्हाला हव्या एवढ्या पूर्णाच्या पोळ्या करून घालते, मला पण आवडतं, मग आपण नाही केली तर कशी मिळणार. म्हटलं सगळं मान्य मला, पण आता चितळे आपल्यासाठीच आहेत. त्यामुळे 4 पोळ्या आणायच्या, सण साजरा करायचा, आणि नंतर कर ना तेवढ्या पोळ्या. तुला पोळ्या करायला मी नाही म्हणतच नाहीये, पण परीक्षा बाजूला ठेवून. आणि म्हटलं कधी पूर्णावरणाचा स्वयंपाक झाल्यावर तू अभ्यास करशील ग. मग ते हळूहळू काही जणांच्याकडे पटलं, काहींच्याकडे नाही पटलं. आता ज्यांनी आपापल्या पद्धतीनुसार त्या गोष्टी वे आउट काढले असं म्हणूयात आपण.
एकदा असं झालं होतं पण की एका मुलीचे, लहान होती मुलगी, वडील आले होते की कोण कोण शिकवतं हे असं विचारायला. पण तुला माहिती रेखा इनामदार सांगत होत्या हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्या पण ह्याच विचारांच्या असल्यामुळे तिथे काही असा हे झाला नाही. त्यांना व्यवस्थित समजून सांगून म्हटलं अहो हे वैयक्तिक आयुष्याशी किती लावून घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्या मुलीला होताच खरं, मोठा भाऊ भयंकर रोब जमवतो असं तिचे शब्द होते की हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे घालायचं नाही, ते घालायचं नाही वगैरे. मी म्हटलं की हे म्हणजे पुरुषसत्ताक त्याचं म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत. पण मोठा भाऊ असा किती मोठा असेल ना, काय 15-20 वर्षांनी नाही गेला मागच्या काळासारखं. 5-6 वर्षांनी मोठा असलेला भाऊ इतका तिला हे करायचा तर तिला ती हॅरॅसमेंट वाटायची. आणि हे एकदा ऐकल्यावरती ती पेटूनच सुटली, काहीतरी घरामध्ये वेडवाकडं झालं, वादावादी वगैरे. तर ते आले होते विचारायला. अशा प्रसंगांना द्यावं लागतं तोंड. काउन्सिलिंग किती करायला लागतं. तुम्ही होतीस प्राध्यापक, म्हणजे वर्गाच्या बाहेर तुम्हाला मुलींशी इतकं बोलायला लागतं, कारण त्यांना वर्गामध्ये बोलायचं डेअरिंग नसतं, भीती वाटते, काही गोष्टी आपण अगदी वैयक्तिक बोलतोय असं वाटतं. त्यामुळे ते बाकीच्यांना कळेल अशी भीती वाटते, कोण काय म्हणेल. सगळ्यात मोठा ताबू तो आहे की कोण काय म्हणेल. मग ते येऊन विचारणार, सांगणार. मग आपल्यालाही त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य असं तर आपलं पण शिक्षण असतं ते प्रकारे. म्हणून मी तुला म्हणलं की ते चालूच आहे अजून. आणि ते 40च्या ज्या बायका होत्या ना, त्या बायका कशा परसिव्ह करत होत्या गौरीला विशेषतः, कारण ते एका अर्थाने बरंच आयुष्य तू म्हणालीस तसं पुढे गेलेलं. आणि मग ते बदलासाठी अजून टफ झालेल्या, का काही वेळेला उलट पण होतं ना की आता नाही मुलं मोठी झाली आहेत आता काय भीती नाही, किंवा नवऱ्याबरोबर एक असं आलेलं असतं स्टेज आलेलं असतं. जाणवल्या कोणी हो त्या काही जणी त्यांनी पुढे पण काही करायचा प्रयत्न केला, म्हणजे शिक्षण चालू ठेवलं. किंवा माझ्याकडे अजून त्या म्हणतात की काही काम असेल तर मला पाठवा ना मॅडम, म्हणजे सासूबाई खूप आजारी आहेत पण मला घरी बसून करता येण्यासारखं. म्हणजे आता त्यांना त्यांच्या नेहमीच्या स्वयंपाक पाणी याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं असं वाटतंय. आणि आता आपल्या परिस्थितीला आपल्याला किती झेप येईल तेवढं करण्याकडे कल आहे. अशा एक 7-8 जणी तरी अजून माझ्याशी जोडलेले आहेत. आणि मग प्रूफ रिडिंगची याची त्याची काही कामं येतात ती त्यांच्याकडे वळवतात. तर तुलाही त्याच्यातली 1-2 जण माहिती आहेत. तर अशा प्रकाराने ते चालतं. खूप फरक पडला तो तरुण मुलींमध्ये पडला. आणि तोही पुन्हा आपल्याला पर्सेंटेज काढलं तर ते काही फार उत्साहवर्धक नसतं. पण आपल्याला हेही माहितीये की अरे तुम्ही एवढं सगळं बोलताय तर काय 60च्या 60 मुलींना ते सगळं झेपणार नाहीये. आणि आज नाही झेपणार ना, आपल्याला माहित नाही बीच पडलंय, कधीतरी निदान आपली मुलं वाढवताना. मग मी म्हणायची की मुलं आपला ऍसेट आहे, तुम्ही तुमचे मुलगे कसे वाढवणार तिथे तुम्हाला हा विचार करता येईल. पण कसं आहे ना की पुन्हा तेच की आडामध्ये किती आहे त्या अनुषंगाने पोहऱ्यात येणार. त्यामुळे बघ तू शिक्षणाची वानवा कसं बस शिकलेलं 12वी नंतर ज्या मुलींना शाळेतूनच काढून, म्हणजे आता बस झालं शिक्षण, आपल्या गावामध्ये आपल्या जवळपास कॉलेज नाही, अशा मुली जेव्हा कसं बस कॉलेज शिक्षण करतात तेव्हा त्यांची प्रायोरिटी ही त्यांचं शिक्षण, त्यांचं व्यक्तिमत्व विकास ही नसून घरचे आपल्याला कॉलेज बंद करून टाकतील असं होऊ नये म्हणून ते पास होणं. शक्यतो तिथे गेलं की वेगळं वागणं, म्हणजे ते पूर्वी असं असायचं ना घुंगट घेऊन वगैरे, तशा पद्धतीचं ते ड्युएल पर्सनॅलिटीचे पण प्रश्न आले की मग काय करायचं, कसं करायचं. आणि मग कसं होतं की थोडंसं असं वरलिया रंगा भुलण्याचं पण एक की कुणीतरी दाखवतंय की असं तसं, मग ते प्रेमात पडण्याचे असे पण काही पण ते सगळीकडे आणि सगळ्या काळात आहे. त्यामुळे मला काही असं वाटत नाही. तू म्हणालीस तसं आपण पेरत राहायचं, जेव्हा केव्हा जिथे कुठे उगवेल तिथे उगवेल. काय कोणी परत घेऊन आपल्याला नाही सांगितलं तरी काही फरक पडत नाही, कारण आपण त्या हेतूने केलंच नाही. अगदी बरोबर आहे. पण कधीतरी भेटल्या, म्हणजे विशेषतः मी मुंबईला शिकवायला जात होते टिळक महाराष्ट्र विद्यापीठासाठी, तर ती सगळी माणसं वयाने मोठीच होती, नोकरी करणारी होती आणि त्यांना ते MA मराठीचे इन्सेंटिव्ह मिळणार होते म्हणून ते आले होते. 300 विद्यार्थी वर्गामध्ये हा माझ्यासाठी मराठीचा वर्ग एवढा भरून येण्याचा अनुभव होता. पण मग माईक सिस्टीम वगैरे अशी सगळी दिलेली त्यांनी. तर त्यातल्या मला कधीतरी अचानक मुंबईला कुठेतरी भेटतात, मी बरेचदा जाते तेव्हा ओळखलं का मॅडम, आता शक्यच नाही एवढ्या याच्यात. आणि बरं ते काही मी रोज शिकवत नव्हते त्यांना. मग आम्हाला ते अजून आठवतं बरं का, असं म्हणलं की छान वाटतं. मग आपण म्हणतो तसं की शिक्षकी पेशा हा अतिशय नोबेल व्यवसाय आहे, तसं ते येतं अनुभवाला, छानही वाटतं आपल्याला. पण परत तेच की त्या उद्देशाने न केल्याने त्याच्यावर काही अवलंबून नाही आपला आनंद विशेषतः आणि आपलं समाधान. तुझं लेखन आणि वाचन आणि चिंतन असं सगळं खूप छान चालू असतं आणि अभिवाचन पण असतं आणि असं सगळं, म्हणजे ते एका अर्थाने म्हटलं तर एकात्मिक पण आहे सगळं ना की अगदी. कारण तुम्ही निवडता काय वाचायला, काय पोचवता.
आणि मी बघ ना वाचून सोडून नाही देत. नाही, exactly. म्हणजे अभिवाचनाचा कार्यक्रम हा कलेचा एक आविष्कार असं म्हणून सोडून नाही देत. मी त्याच्यानंतर त्याचं विवेचन करते. कारण मी निवडताना जसं निवडते की ह्याच्यातल्या बिटवीन द लाईन बिटवीन द वर्ड्स सांगायला पाहिजे काय काय आहे विचारांचा एक भाग. आता मी दवणा वाचते ना विद्याधर पुंडलिकांची, अलीकडेच वाचते, एक 7-8 प्रयोग झाले त्याचे. तर म्हटलं तर अंधश्रद्धा आणि म्हटलं तर मिथक, त्याच्या इतक्या थिन लाईनवरची ती कथा आहे, ती कशी घ्यायला पाहिजे हे आपण शेवटी सांगता आलं पाहिजे. कारण पुंडलिक समाजशास्त्रज्ञ होते. म्हणजे कसं आहे ना की काळाचा कितीही परिणाम म्हटलं तरी सुद्धा माणसाचा आतला जो पिंड आहे तो असाच आहे, अभ्यासू आणि ह्या सगळ्याकडे एका त्रयस्थ वृत्तीने बघणारा. तर तो ती कथा कशी लिहितोय हे सांगणं म्हणजे एकीकडे साहित्यिक सौंदर्य त्याच्यातलं जे असतं ते, आणि दुसरीकडे हा विचार की तो पुरुष म्हणून कसा वागतो आहे, त्याच्यातला प्रेम नाहीये का त्याचं बायकोवर आहे, पण तरी आपलं ऐकलं पाहिजे हा जो काय एक भाव असतो त्याच्यातला तो कसा नकळत व्यक्त होतो. म्हणजे प्रेम सुद्धा नकोस होतं नंतर अशा प्रकारचं. तर हे सांगत म्हणजे मला ती म्हणजे आता शिकवणं संपलंय पण अशा पद्धतीने ते चालू, किंवा गॅस चेंबर रत्नाकर मतकरींची तू ऐकलीच आहेस, अशा प्रकारच्या कथांची निवड. किंवा टागोर, मला नेहमी असं वाटतं की परे आहेत या सगळ्याच्या की माणसावरचा विश्वास. म्हणजे मला ज्ञानदेवानंतर त्यांनी विश्वात्मक देवाला साकडं घातलेलं दिसतं आहे की सगळ्या ह्याला विश्वबंधुत्वाचा नारा त्यांनी फार तीव्रपणे. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं की अरे ती कास धरायला हवी होती लोकांनी, नाही का. हे बोलत असताना म्हणजे जेव्हा तुझं अभिवाचन असेल किंवा म्हणजे स्त्रीवाद शिकवत असताना वगैरे तू राजकारणाविषयी किती बोलतेस? हे बघ, पॉलिटिकल सायन्स हा माझा अभ्यासाचा विषय होता एकेकाळी, म्हणजे मराठी जसं हे होतं तसं. आणि सुहास पळशीकरांसारख्या प्राध्यापकाकडनं तो शिकलेला आहे तेव्हा, त्याच्यामुळे पुस्तकाच्या बाहेर किती जाता येतं हे तिथेच अनुभवाला आलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचं कसं होतं कित्येक वेळेला की खरं काय खोटं काय हे तुमच्यापर्यंत येताना फार त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही रामचंद्र गुहांचं सगळं वाचता एकीकडे विश्लेषणात्मक वगैरे, आणि इकडे जे दिसतं ते आणि ते त्याचा मेळ घालायचा, आणि तुम्ही ते बोलायला लागलात की ते कुणालाच नको असतं. म्हणजे नको आहे हवं आहे हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा नसला तरी सुद्धा लक्षात येतं की अरे ते कोणी फारसं वाचत नाहीये आपल्या आजूबाजूचं सुद्धा, आणि त्यांना हे विश्लेषण नकोच आहे. त्यांना आता की जय जिंदाबाद मुर्दाबाद हीच भाषा कळते फक्त, आणि ती माझी भाषा नाही बाबा. मी मागे एकदा म्हणलो होतं विद्यार्थ्यांना सुद्धा की विद्यार्थी की जय करत रस्त्यात उभं राहण्याचा, मोर्चा घेऊन उभं राहण्याचा माझा पिंड नाही, मला ऊन सुद्धा झेपत नाही, शपथ मला पित्त होतं. तर म्हणलं मी कुठे अशा प्रकारचं हाडेलापी कार्यकर्ता जीवन मी नाही जगू शकत. दुसरं कोणी करत असेल तर माझी तयारी मदत करायची, पण मी नाही. हे आपल्याला कळतंय की आपल्या शारीरिक कमतरता आहे तर त्या मान्य करून पुढे जाणं तसं ते आहे की म्हणून मी त्याच्यामध्ये एकतर. पण आता कित्येक वेळेला आता अरुण साधूंचं तुम्ही शिकवता आहात किंवा तुम्ही सिनेमाला घेऊन गेलाय तर त्याच्यावरती चर्चा होतातच, मग तेव्हा त्याच्या पुन्हा विश्लेषणात्मक दृष्टी जास्त. तर त्यामुळे ती आता सुद्धा जे काय चाललंय ना त्याच्याकडे मला असा एकदम असं खूप संतापाने पेटून वगैरे मी उठतच नाही. मला ते विश्लेषण की ह्याच्या मागे काय आहे, कसे व्यूह चाललेले आहेत, तुमच्या लक्षात येत आहे का, हे अमुक अमुक आहे, हे घडवून आणलं जातंय अशा प्रकारचं. तर तो एक म्हणजे त्याचं शोधत जाणं, त्याचं मूळ शोधणं आणि ते शोधायला लावणं मुख्य आपल्या विद्यार्थ्यांना. आपण एका अर्थाने सत्य वगैरे मोठे शब्द झाले पण मुळाशी जाण्याचा एक पिंड कुठल्याही गोष्टीचा असल्याने ह्युमन रिलेशनशिप मध्ये पण ते खूप मला अति सवय आहे की कोणीही दोन माणसांमधलं काय नेमकं होतं तर ते स्टडी केसेस होते का तयार. आता हे बरोबर चूक मला माहिती नाही पण ते सवय पडून गेली की का असं असेल तसं का असेल अमुक असेल. त्यामुळे माणसं समजून घेण्याकडे कल आता अधिक झाला असंही वाटतं. तुझे जे प्रोजेक्ट्स आहेत ना एक म्हणजे अरुणा ढेरेच्या संदर्भात किंवा कुणाच्या लेखांचं संपादन करत असताना मंगला कुडबलेंचं विनोदी केलं, कारण मोठे मोठे प्रकल्प आहेत अगदी अगदी. हो म्हणजे दीड वर्ष अगदी सहज, 1.5 ते 2.5 वर्ष अगदी सहज त्याला जातातच. म्हणजे पण मला तो समग्र अभ्यासाचा भाग त्याच्यातला आकर्षक वाटतं. मला असं वाटलं की तुझी विचार करण्याची पद्धत पण समग्र आणि सम्यक असल्यामुळे ते होत असावं की काहीतरी आपलं एवढं केलंय बास असं होत नाही. तुला ते मगाशी म्हणालीस तशी मुळापाशीच. म्हणूनच मी तुला म्हणलं ना की कितीही विरोध केला आईबाबांनी तरी शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे दोघांचेही मृत्यू माझ्या हातात झाले तिथपर्यंत मी तिथे त्यांच्या बरोबर होते. आणि मला कधीही असं नाही वाटलं की त्याचा संबंध इथे जोडावा. ही एक वेगळी गोष्ट आहे आणि हे प्रेम हे सगळं हे अपब्रिंगिंग आपल्याला त्यांच्यामुळे मिळालं याच्याबद्दलची एक मनापासूनची कृतज्ञता.
जे चुकलं ते तिथे मी म्हणलं ना की ते सोडलं नाही. बोलणं झालं म्हणजे मी माझ्या बाबांकडनं हे बदवून घेतलं की माझं चुकलं, तिला नोकरी करायला द्यायला हवी होती. माझी आई अतिशय कलाप्रेमी होती. तिच्या हातात कला होत्या, तिच्या गळ्यात सूर होता, ती विशारद होती. तिच्या ड्रॉइंगच्या परीक्षा त्या काळात झालेल्या होत्या. काय माहेरचं बॅकग्राऊंड होतं? ती बडोद्याची मूळची. आणि तिच्या घरामध्ये बाळबोधच वातावरण, पण प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी तिला करायला मिळालेल्या म्हणजे. आणि इथे पुण्यामध्ये येऊन तिचं चांगलं होईल असं तिच्या घरच्यांना वाटलं की पुणे विद्येचं माहेर घर वगैरे. आणि इथे ते सगळंच मिटून गेलं पूर्ण. तर मी म्हटलं की अहो कला शिक्षक म्हणून तिला शाळेत बिळेत सहज तेव्हा नोकरी मिळाली असती. इतकी आजच्या इतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आणि एक्सपोजर मिळेल तसं माणूस अधिकाधिक तल्लख होत जातं, शहाणं होत जातं. तर तिला त्यांना एका विशिष्ट कारणाने ती फार सुंदर होती, काळजी वगैरे वाटायची. तर तो एक थोडासा प्रोटेक्टिव्ह भाग असतो. तर प्रोटेक्टिव्ह पॉझिटिव्ह असं असणार ते. आणि थोडं तिचं पण कसं झालं की ती इकडे आली आणि माहेरचं कोणीच नाही ना जवळ. ते इतकं ते मुंबईला गाडी बदलून जाण्याचं ते ठिकाण एवढं लांब होतं त्या काळामध्ये. मैत्रिणी नाहीत कोणी इथे, ती कोणाशी बोलली म्हणजे. तर हे मी त्यांना त्यांच्या 75 नंतर आमचं खूप डायलॉग व्हायला लागला. त्यांना पण असं कधीतरी वाटायचं, बोलायला यायचे वगैरे. तर तेव्हा 1 to 1 जास्त चांगलं होतं ना. 4 लोकांमध्ये आवडत नाही असं ऐकायला. बरोबर. तर मी असं त्यांना काही काही गोष्टींचे प्रश्न विचारून त्या सगळ्या काळाकडे नव्याने बघायला लावलं. पण त्यांनी कन्फेस केलं, म्हणाले मला की माझं चुकलं. म्हटलं आता हे एकदा आईला सांगा, तिला बरं वाटेल. बरोबर की ठीक आहे आता काही चक्र फिरवून तिथे जाता येणार नाहीये 2022 मध्ये. पण निदान आता तरी उपरती झाली बाबा या माणसाला की आपलं चुकलं, याचं एक समाधान वेगळं असतं. बाबा तुम्ही तिला बोला आहे असं. म्हणजे तसा आई बरोबर पण तुझा जास्ती डायलॉग होऊ लागला का आधीपासून? नाही, डायलॉग दोघांशी माझा सारखाच होता. यांच्याशी माझी हेट अँड लव्ह रिलेशनशिप पण ती फार तीव्र होती. म्हणजे सारखे वाद आणि सारखं उमाळ्याने काहीतरी होणं. आईशी कसं होतं, तिला असं वाटायचं की मी पंगा घेऊ नये बाबांशी. कशाला अगं, म्हणजे तिला घरातली शांती नष्ट होते, तुला एक बोलल्याशिवाय राहत नाही, तू ती माझ्या असं कपडे खेचायची मागं की बोलू नको जास्त म्हणून. असं तिला वेगळ्याच भीत्या वाटायच्या. तिला असं वाटायचं तरण्या त्याच्या मुलीवर हात टाकला तर काय होईल, किंवा तुम्ही ती त्यांनाही कदाचित म्हणत असेल, ते मला माहिती नाही, किंवा नका ती एखाद्याला गरबीर सोडून जाईल तिच्या ताळ्यात पाणी, असं जर तिने म्हटलं असेल त्यांना तर मला माहिती नाही म्हणजे ते. पण तिला अशी ती भीत्रीच होती. त्याच्यामुळे तिला नेहमी जमवून घ्यावं, सगळ्यांची संघर्षाची भीती होती. आणि तिला नेहमी असं ते एकटं पडल्याचं फिलिंग असणार म्हणजे आता असं मला वाटतं. त्यामुळे तिचा सपोर्ट म्हणून कधी तसा नंतरच्या काळामध्ये सुदैवानी तशी वेळ आली नाही किंवा घ्यावा लागला नाही. पण जर आला असता तर तिने असंच म्हटलं असतं असं मला आज वाटतं की म्हणजे असंख्य आयांसारखं दिल्या घरी सुखी राहा, सुखीच राहा असं ते थोडंसं आम्ही नाही का काढले असा एक पॅटर्न विचारांचा. तोही मला आज समजू शकतो, कारण ही सगळी बॅकग्राऊंड सारखी मनामध्ये उभीच असते. ती नाही मला पुसून टाकता येत की ती कुठून आली, कशी आली, काय होतं, कशा प्रकारचं वातावरण आपल्या घरात होतं. ह्या प्रकारामुळे मला एकदम असं डिनायल मध्ये नाही जाता येत त्याही बाबतीत. म्हणून तू जे समग्र म्हणतेस ना ते तिथून पण आलंय की असं नाही, मला प्रेम तर वाटतं, छान तर वाटतं, रागही येतो, ह्याचं समायोजन मी कसं करायचं माझ्या मनात. ती एक सवय खूप नकळतच्या वयापासून पडली असावी असं मला खूप वाटतं. त्याच वेळेला तुझी बहीण होती, मग ती बहीण या सगळ्याकडे कसं बघत होती? बहीण लहान ना माझ्यापेक्षा बरी, त्यामुळे मला आज म्हणते की तू वाटा तयार केल्याच होत्या, त्यामुळे तिला काही फार संघर्ष करावे लागले नाही. आणि थोडं काय होतं की मी फारच आता मला वाटतं की एक्स्ट्रीमच होती काही काही मतं विचार. आता हे बघ ना तू की तुम्ही पत्रिका आणि हे घेऊन जाऊ नका हे म्हणणं त्या काळात एखाद्या मुलीनी, जेव्हा की माझ्या आसपासच्या मुली म्हणायच्या तुमच्याकडे सुरू झाली का खटपट लग्नाची, तर त्या खटपट शब्दाचा इतका राग यायचा. तर अशा मेंटॅलिटीमध्ये आपण असताना ते सगळं खूपच जास्त प्रमाणात झालं. त्या मानाने ती सौम्य आहे एक म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती न बोलता शहाणी असतंच. आणि असं असतं ना, मोठे सगळीकडे तलवारी घेऊन लढतात भिडतात आणि धाकट्यांना तुलनेने सोपं जातं. सर्वसाधारण विधान नाही मला करायचं, पण जी काही उदाहरणं बघितली आहेत त्याच्यामध्ये ती म्हणते. तोपर्यंत आई वडील पण जरा शाणे झाले होतात. आणि सगळं सांगू का, आई वडिलांचं प्रेम पण आणि आई वडिलांच्या सगळ्या पद्धतीच्या अपेक्षा मोठ्या मुलावर एवढ्या असतात. ही सायकोलॉजीनं बदलायला पहिल्या मुलावर, म्हणजे काय आता हिला घडवू
हे पण ते पण ते पण असं आणि ते म्हणजे अनभिज्ञ असतात ना. अक्षरशः. आणि हे समजू शकतं, पण त्याच्याने काय होतं की आपल्याला सगळंच एक्स्ट्रीम मिळतं मोठं असल्यामुळे. म्हणजे सगळीकडचं पहिलं नातवंड म्हणून म्हणा, मोठं मूल म्हणून म्हणा, त्यामुळे त्यांचा पण सगळा भर आपल्यावर. शिस्तीच्या बाबतीत पण 8च्या पलीकडे 1 मिनिट उशीर झालेला माझ्या वडिलांना चालत नव्हता. 8 म्हणजे इतकी, मला कुठेही मी असेल ते माझे सगळे हे जे मित्रमैत्रिणी, वंदना 7:45 झाले नाही असं म्हणायचे. म्हणजे त्यांना ते पण समजू शकायचं की काय घडू शकतं ते. पळ बाई पटकन असा तो आहे. त्यामुळे तिला इतके नाही, तिचे संघर्ष तिच्या पद्धतीने प्रत्येकाचे असतात, तसे वेगळे असतातच. म्हणजे परंतु कारण तिने पत्रकारिता निवडली, त्यामुळे म्हणजे तिलाही इकडे अकॅडमिक्स मध्ये खूपच चांगली गती, उत्तम मार्क असं सगळं असूनही तिने पत्रकारिता निवडली. त्यामुळे पत्रकारितेचा सगळा बेभरोशाचा वेळ आणि हे आमच्याकडे त्या वेळेच्या बाबतीमध्ये आज शेवटपर्यंत ते तिथे मात्र अजिबात बदलले नाही. त्यांचं भयंकर वेळेच्या बाबत काटेकोरपणा इतका होता की जाचक होतो तो कधी कधी, असं वाटतं ना. म्हणजे हो बरोबर. तुझ्या प्रकल्पामधला सर्वात तुला आवडलेला प्रकल्प कुठला? का ते मुलाचं म्हणतात म्हणणार होते की कुठलं अपत्य तुम्हाला जास्त आवडतं म्हणल्यासारखं आहे. कारण तुला सांगू का, मी त्या वेळेला मी स्वतंत्रपणे लिहिलेलं रोहिणी भाटांचं जे चरित्र आहे त्याच्यात माझा अजूनही जीव आहे. त्याचं कारण असं की अगं चरित्र लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. विशेषतः जी व्यक्ती भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीची आहे आणि जिनी कायमच प्रवाहाविरुद्ध पोहून आपला मार्ग काढला. म्हणजे त्यांचं सगळं चरित्र हे मला कधी कधी असं मुग्ध्यात जायची मी की कसं आता हे करू. तर मला त्या चरित्र नायिकेनेच प्रेरणा दिली असं मी नेहमी म्हणते. आपण म्हणतो ना चरित्र प्रेरणा देतात, तर लिहिताना लेखकाला सुद्धा प्रेरणा की अगं बाई मी इतक्या ऍडव्हान्स कंडिशन्स मधनं केलं. लखनौला जाऊन त्या शिकत होत्या कथक शिकायला त्या काळात, आणि कमालीची थंडी, ते तळघरातलं त्यांचं नृत्य आणि नृत्य शिकायला. म्हणजे असं सगळं मुलांनी लिहिलंय की नाचकाम अशा तुच्छ शब्दामध्ये ज्याची संभावना होत होती त्या काळामध्ये या बाईला कथक इथे. आणि आज म्हटलं जातं की कथकची गंगा त्यांनी खेचून आणली महाराष्ट्रात. आणि आज गल्ली बोळामध्ये तुम्हाला क्लासिकल नृत्य शिकणाऱ्या मुली दिसतात. ते सगळं क्रेडिट रोहिणी त्यांचं. तर ते करताना मी अगदी रमून गेले त्याच्यात. आणि खरं सांगू का, करोनाच्या काळामध्ये ते काम झालं. त्यामुळे त्या इतक्या बाहेरच्या भीषण वातावरणामध्ये माझ्या हाताशी एक सुंदर सृजनशील काम होतं. आणि त्या बाई इतक्या अभिजात, इतक्या, आणि तरीही तुला सांगते की त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी मी कर्व्यांच्या आश्रमातल्या बालविधवेशीच लग्न करीन असं सांगून ठरवून, आणि ते तेव्हा 27 साली जर्मनीला निघाले होते आपल्या सगळ्या मुलांना घेऊन. 6 मुलं त्यांना, बायको मुलं सगळ्यांना घेऊन. ते का, तर माझ्या मुलांनी प्रत्येका एकेका क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त करून इथे येऊन या देशामध्ये ते काम करायचं. केवढी विजन. म्हणजे पैसा होता, शिक्षण होतं, बाकी सगळं अतिशय उत्तम असताना एखादा माणूस असा विचार करू शकतो. 27 साली ते जाणार होते, ते विजाच्या कामामध्ये असताना त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आणि तेव्हा रोहिणीताई फक्त 2.5-3 वर्षाच्या होत्या. 24 चा त्यांचा जन्म. आणि बाकीची सगळी भावंडं मोठी, या सगळ्या धाकट्या, म्हणून ते बेबीताई. तर हे सगळं जेव्हा तुम्हाला कळतं, मला आत्ताही काटा येतो. म्हणून मी अजूनही मनाने सुद्धा बरेच वेळेला मला असं शब्द आठवतो म्हणतो त्या पुस्तकातला, तसं आहे ते. खूप रमून गेले ते त्याच्यामध्ये. आणि मला स्वतःला असं जाणवलं की आपण काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुरकुर करतो किंवा इतर लोक करतात, हे बघा काय आहे ते विलक्षणच आहे सगळं. म्हणजे 44व्या वर्षी मुलगा झाल्यावरती मी परत नवऱ्याकडे जाणार नाही म्हणणं, त्याच्यानंतर 3 वर्षांनी घटस्फोट मिळणं. हो, कारण त्या कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडल्या रंगविठ्ठलांच्या. ते पण नर्तक होते, त्यांचे शिक्षक होते ते नृत्याचे. आपण जी कल्पना ह्यांच्या मनात होती नृत्याबद्दलची, तिथे ते जुळलं नसावं. कारण त्याच्याबद्दल फार कोणी काही आता इतक्या जुन्या काळाबद्दल बोलतही नाही फारसं. आणि सोवर नाव 1-1.5 वर्षाचा प्रश्न, मुलाला घेऊन इथे आला, त्या परत माहेरी गेल्या नाही. मग ते घराने सपोर्ट केलं तरी सुद्धा शिक्षण. श्रीपू भागवत त्यांच्या वर्गात होते. श्रीपूने इतकं सुंदर लिहिलंय त्यांच्याबद्दल. म्हणजे असं सगळं ते आपण बघतो. मग त्याच्या पुढे त्यांनी जेव्हा चठारांबरोबर दुसरं लग्न केलं, तेव्हा मुलगा 21 वर्षाचा झाला. त्याला सांगून त्याच्याशी बोलून व्यवस्थित असं, म्हणजे ही जबाबदारी घेणं. किंवा आता आपण शिकवतोय तर खरं नृत्य, पण आपल्याला तरी कुठे नीट येत आहे, म्हणून ते सतत मोहनराव कल्याणपुरांकडे त्या लखनौला जाऊन शिकल्या. मॉरिस कॉलेजमध्ये ते तेव्हा नृत्य शिकवायचे. आणि हे दरवर्षी 2 महिने तिथे जायचं, मग उरलेल्या काळामध्ये रियाज करायचा, आपली भर घालायची. हे कमाल आहे म्हणजे सगळी त्यांची. आणि एकीकडे विद्वान, 4 भाषांवरती प्रभुत्व, उत्तम संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, सर्व भाषांमध्ये फ्लुएंटली बोलू शकायच्या, लिहू शकायच्या. आणि अकॅडमिक्स मध्ये आणलं नृत्य त्यांनी. म्हणजे नुसतं हे नाही वैयक्तिक आयुष्यात, त्यांनी मोठ्या स्पॅन मध्ये बघितलं नृत्य.
चर्चासत्रांमध्ये नृत्याचा समावेश होतोय की नाही कला विषयाच्या. पुण्याच्या ललित कला केंद्राच्या स्थापनेमध्ये त्या होत्या ना. म्हणजे हे या पद्धतीने अकॅडमिक्सचं त्याला एक महत्व देणं म्हणून त्यांना विदुषी असं देखील म्हटलं जातं. बाकी तसे विचारवंत कलावंत किती कमी असतात आपल्याला माहितीये. कला उत्तम असते पण विचार असतोच असं नाही, तो त्यांच्यामध्ये होतो. आणि घडवल्या किती पिढ्या नृत्याच्या. आणि आता पुढे काय भविष्यात तुझं काय विचार? आता विचार काय, अगं हे काम चालू आहे तेच मला आनंद देत आहे आता. त्यामुळे मी आता काही फार डायव्हर्ट होण्याची शक्यता मला वाटत नाही. तरी मला अधूनमधून ना मला बागकाम आणि ह्याची बॉटनीची मला प्रचंड आवड होती. मी जर इकडे आर्ट्सला आले नसते ना तर मी बॉटनी घेऊन काहीतरी केलं असतं. प्रचंड म्हणजे मला पानं फुलं झाडं तर सारखेसे रस्त्यामध्ये डिवायडर वरती ज्या झाडांची अवकळ आलेली दिसते ना मला कायम असं वाटतं ग्लोव्ज घालावे आणि जाऊन. तुझी बाग आहे का? माझी आहे बाल्कनीमध्ये बाग. आणि मुकुंदनगरला माझ्या माहेरी बाग होतीच. म्हणजे पुढे मागे अंगणाचं सुख मला मिळालं. त्यामुळे तिथली झाडं आता फारच मोठी मोठी झाली आहेत सगळी. पण तो एक हे आहे. माझे वडील शेतकरी होते. म्हणजे त्यांनी नोकरी करता करता शेती पण केली. त्याच्यामुळे शनिवार रविवार ते सासवड जवळ आमचं छोटं गाव आहे. छोटंच आहे शेत पण ते अजूनही मी ते बघते. पण त्यामुळे कदाचित माहित नाही. पण अजून तरी मला पुस्तक वाचन याच्यामध्ये रमायला होतं आहे. त्यामुळे ते करते. कथा कादंबऱ्या लिहिणे आणि असं काही आहे? नाही, फिक्शन लिहू नाही शकत मी. हे मला फार लवकर कळलं. मी तुला म्हणलं तसं ते 16-18व्यात कविता झाल्या तेवढ्या झाल्या. पण नाही, तो एक फिक्शन साठीची एक प्रतिभा वेगळी असते ती नाहीये. अधूनमधून कधीतरी सुचतं. पण मुख्यतः ललित लेख, वैचारिक लेख आणि अभ्यास लेख, समीक्षा म्हणजे इकडे कल जास्त आहे. त्यामुळे त्या प्रकारचं लेखन म्हणजे खूप अभ्यास करायला लागतो. सततच तुम्ही सततच अभ्यासात असते आणि त्याच्यामुळे ते चालू असतं. आणि मग त्याच्यातून काय काय सापडत जातं. आता मला कार्यक्रमांबद्दल जेव्हा लोक म्हणतात ना तेव्हा मी अगदी आवर्जून सांगते की कार्यक्रम करणं हा काही माझा उद्देश नसतो. ते माझ्या अभ्यासाचं बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही काहीतरी आता शांताबाईंवरती त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मला 2 ठिकाणी चर्चासत्रात बोलायचं होतं. तर त्या निमित्ताने सगळ्या शांताबाई डोळ्याखालनं गेल्या. काय काय आपण आवडलं म्हणून वाचलेलं असतं. मग माझ्या असं लक्षात आलं की शांताबाईंची कविता पोचलीच नाहीये फारशी. गाणी गीतकार शांताबाई माहितीये पण कविता किती वेगळी आहे शांताबाईंची. मग चला मग शोधा आणि मग ह्या पोचवा. त्यामुळे तो अनवट शांताबाई की आम्ही मुख्यतः कविता पोचवतो त्याच्यात. आणि इतक्या वेगळ्या आहेत कवितेतल्या शांताबाई. म्हणजे त्यांचं जे सुभग दर्शन आहे ना टीव्हीवर त्याच्यावर मोकळ्या गप्पिष्ट बोलणाऱ्या त्याच्यापेक्षा दुसऱ्या टोकाच्या अंतर्मुख एकाकी शांताबाई कवितेमध्ये आहे. तर हा अभ्यास झाल्यावरती तो पोचवावा असं वाटलं. आणि सुदैवाने तो पोचला लोकांना. असंच पुष्कळ गोष्टींचं झालं. अरुणा डेरेच्या ज्या ते पण तसंच आहे. ते पण तसंच आहे की चौकटी असली तरी 21व्या शतकातली लेखिका त्याच्यामध्ये कोणता नवा अर्थ भरते बघायला पाहिजे. म्हणजे सीतेवरची एवढ्यातल्या एवढ्या 3 पुस्तकं आली. ते नवल नाही आहे. कारण ती कॅरेक्टर आहेच तशी की तुम्हाला ती दर टप्प्यावरती वेगळा विचार करायला भाग पडते. द्रौपदीमध्ये जी अद्भुतता आहे ना तिच्या जन्मापासून तिच्या 5 पतींपासून तिच्या शेवटपर्यंत तेवढं म्हणजे तिचं आयुष्यच किती वेगळं. ते सर्वसामान्य स्त्री रिलेटच नाही होऊ शकत कुठल्याही प्रसंग. पण सीतेशी होऊ शकते. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा लोकांना ती ओढून घेते. आणि तू अभिराम बडकमकरची वाचली असशील ना सीता तर किती वेगळ्या प्रकाराने त्याच्याकडे पाहता येतं आणि त्याची मांडणी करता येते. तो एक सदा आकर्षून घेणारा विषय आहे. त्यामुळे मी ती वाचते. आणि ते पुन्हा तेच की त्या बिटवीन द लाईन्स काय आहेत साहित्यिक अंगाने पण आणि व्यक्तिरेखा म्हणून पण ती काय आहे ती समजून घेण्याचाच हा एक मार्ग असतो ना लेखकाचा. लेखक नेहमी म्हणतात ना मी शोध घेतो. शोध म्हणजे काय तर हे समजून घेत राहणं हाच आपल्या स्वतःसाठी आपल्याला कळत जातं ना काहीतरी. तू बघ ना 20 वर्षापूर्वी वाचलेलं काहीतरी आज अचानक आणि आपल्याला ते काय तेव्हा विशेष कळलं नव्हतं बरं का असं. तर ते म्हणजे मी अलीकडे आत्मचरित्रांवरती कुठे कुठे बोलते आहे मुद्दामच. म्हणजे की ह्या जुन्या बायकांची भाषा जुनी आहे पण त्या किती स्वतंत्र विचार करत होत्या. आपण कधी बघणार त्यांच्याकडे. त्यामुळे म्हणजे रमाबाई रानड्यांसारखी बाई सुद्धा रानड्यांच्या पश्चात केवढं काम केलं तिने. म्हणजे यशोदाबाई आगरकरांना फार काही समजलं नाही. पण आगरकर जे म्हणत होते की तू केशवपन करू नकोस तर त्यांना त्याच्यातनं अभद्र बोलतायत असं वाटायचं. इतकी त्यांची होता समज तशी होती. पण त्यांनी ते नवरा गेल्यानंतर त्या दिवसांमध्ये सुद्धा कसोशीने ते पाळलं. आणि खूप वर्षांनी का विना त्यांना जे जाणवत आठवत होतं ते लिहिलं. आज त्याच्याकडे आपण तसं बघायला शिकलं पाहिजे. यांच्या सगळ्यांच्या खांद्यावरच आपण उभे आहोत हे भान पण द्यायलाच पाहिजे. सतत द्यायला पाहिजे. त्यामुळे मी सावित्रीबाईंपासूनच सुरुवात करते नेहमीच आपल्याकडच्या स्त्रीवादाला. इव्हन जनाबाई सुद्धा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणते ती काय म्हणते आहे.
तसं ग्रामीण स्त्रियांच्या कविता किंवा याच्याविषयी तू काही तुझा आहे म्हणजे कुठला कार्यक्रम म्हण, अभिवाचन म्हण, समीक्षा? ग्रामीणवरती नाहीये पण लोकसाहित्यावरती आहे आणि ते एका अर्थाने ग्रामीणच आहे कारण आता तिथेच टिकून आहे ते सगळं. ते सरोजिनी बाबारांच्या निमित्ताने मी ते केलं होतं आणि मला असं वाटलं की शिकलेली नाहीये बाई, अक्षर ओळख नसेल पण शहाणी केवढी आहे, केवढी शहाणी आहे. म्हणजे त्या ओव्या वाचता वाचता आपल्याला असं वाटतं की टोमणे पण मारून घेतले, विनोदही करून घेतलाय आणि सगळं स्वतःच जे विचार आहेत ते पण मांडले आहेत. म्हणजे त्याच्या बाबतीत तर मी बहिणाबाईंना मानतेच की त्या कागदाला म्हणताय की अरे लिहिलेला कागद शहाणा होतो, माणसा तू कधी शहाणा होशील. तर हे ज्या बाईला शाळेत बिळेत न जाता काही न वाचता कळू शकतंय म्हणजे किती बारीक निरीक्षण असेल, किती अंतर्मुख होऊन चिंतन असेल. एकदा ते कोणीतरी घरामध्ये ती चतुर्भुज विष्णूची तसबीर आहे, सोपान देवांनी लिहिलेली आठवण आहे. तर त्या देवाला कशाला साकडं घालताय तुम्ही, त्याचे चारही हात मोकळे आहेत का ते बघा आधी. तो कशा कधी मदत करणार तुम्हाला तुझ्या हातात. म्हणून तर ती म्हणते ना की बांगड्या कुठल्या तरी कर्तृत्व शिल्लक आहे. पिशीमध्ये वैधव्य आल्यानंतर त्या बाईने किती मोठं पुढे सगळं निभावून दिलं. त्याच्यात ही कविता लिहिली आहे ना त्यांनी की जरी फुटल्या तरी ते कर्तृत्व शिल्लक आहे. तो हा केवढा मोठा कणखरपणा ती देते आहे. तर त्यामुळे शिक्षण आणि याच भाषेमध्ये बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तर ते आजूबाजूला पण मग जाणवत असते की आपल्याही आजूबाजूला खूप बायकांनी अशा संघर्षामधनं मार्ग काढलेले आहेत. कसं आहे की आपल्याला नेहमी ना गीताली असं वाटतं की इथे असे दिसत नाहीये हा समूह, म्हणजे ते बहुतेक सगळेजण अजिबात नाहीये. प्रत्येक बाईचा संघर्ष वेगळा आहे आणि तिने तिच्या शहाणीवेच्या आधारानेच त्याच्यातनं वाट काढलेली. तिला कधीही कोणाचंही असं सहाय्य मिळालंय असं दिसत नाही, फार क्वचित. मग लपून असतं ना ते, उघडपणे नसतं. आता तू मराठीचं खूप करते तर स्त्रीवाद आणि हे सगळं शिकवताना तू इंग्लिश लिटरेचर पण बऱ्यापैकी वाचलं असेल ना, तर तुला असा काही फरक जाणवतो म्हणजे मराठी आणि इंग्लिश लिटरेचर अशी समजा आपण तुलना केली किंवा त्याकडे बघितलं समज स्त्रीवादाच्या अंगाने विशेष असं फोकस करून एकतर तुला सांगते की स्त्रीवादाचा उगमच मुळात तिकडे आहे. आपल्याकडे कळत होतं पण मांडणी विचारव्यूह असं म्हणू आपण तर तो तिकडूनच आपल्याकडे आला ही गोष्ट. त्यामुळे त्या संदर्भातलं आपल्याकडचं लेखन अजूनही तसं कच्चं आहे किंवा कमी आहे तुलनेने असं मला वाटतं. आणि मला नेहमी काय वाटतं माहितीये का की तिकडे बघून नाही आपल्याला अप्लाय करता येणार. आपल्याला आपल्या भारतीय संदर्भामध्येच त्याचा विचार केला पाहिजे. आणि भारतीय संदर्भ म्हणजे काश्मीरपासून खालपर्यंत कन्याकुमारीपर्यंत इतकी विविधता आहे, कुठे काही आहे. तर या सगळ्याला सामावून घेईल अशा प्रकारची मांडणी ही अवघडही आहे, चॅलेंजिंग पण आहे, हे मान्यच आहे मला. त्यामुळे ज्यांनी त्यांनी काय केले पॉकेट्स म्हणजे वोल्गा आता करतात तिकडे हैदराबादला, वैदेही आहे, त्यांच्या लेखनातनं त्या ह्याच पद्धतीचे विचार सतत समोर येतील, उजागर होतील हे प्रयत्न करतात. हिंदीमध्ये ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला माहिती आहे सगळ्यांचंच, म्हणजे आपण ते वाचतो. त्यामुळे ह्या सगळ्या कविता ते वाचत राहणं, अनुवादातून वाचणं, मुळातनं वाचणं, जे समजतंय आपल्याला ते त्यामुळे हे तुमची ती एक प्रकारची भरण आहे ना, ते व्हायलाच लागतं ग सारखं. त्यामुळे तो सगळा एक चालू असतो. पण फरक म्हणशील तर मी तुला एकच मज्जा सांगते की येलेनिक नावाची एक जर्मन लेखिका आणि आपल्याकडची गौरी किती समांतर असतील, किती. म्हणून मग आम्ही गोष्टी गौरी आणि येलिनिकच्या एक हा कार्यक्रम केला. आणि गौरीची आता कुठे जाशील टोळंबट्टा आणि येलिनिकची कथा, इकडची एक कथा तिकडची अशा वाचल्या तेव्हा ते जाणवतो की अरे हे तेच आहे. आणि एकाच काळामधल्या दोन वेगवेगळ्या भिन्न ठिकाणी असलेल्या एकमेकींना कधीही न भेटलेल्या लेखिका किती तशीच मांडणी करतात. ही एक मजा आहे आणि ते कुठे कुठे सापडतं बरं का. आणि तशी मला ती एक गंमत वाटते की आपल्याकडे बऱ्याच वेळेला उलट म्हटलं जातं पण म्हणजे मराठी साहित्यिक जे आहेत त्यांचं लेखन त्याच्यावर आधारित आहे असं बऱ्याच वेळेला दावे केले जातात. तर मला काही म्हणजे हे जे तू सांगतेस ना तसं मला वाटतं की खरंच ते त्याच्यावर असेल का त्यांचंच इंडिपेंडेंट काही प्रभाव पडणार. विशेषतः शिक्षण मिळालं की तुम्ही वेगवेगळं तुमच्या समोर येत राहतं. एक्सपोजर हा जो शब्द आहे तो, त्यामुळे कुठले ना कुठले येत राहतात. पण अगदी ते तसंच्या तसे आता माधव मनोहर जसं करायचे की याचं मूळ शोधूनच काढायचे ते, म्हणजे त्यांना एका अर्थाने ते पोलीस आहेत असंच म्हटलं जायचं की ते कुठून घेतलंय काय घातलंय. पण या प्रकारचे प्रभाव पडत राहतात. वाङ्मय चौर्य किंवा तसंच्या तसं ते क्रेडिट न देता घेणं हा एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यातला. आता तू साहित्याचा उल्लेख केलास म्हणून मी म्हणते. पण अशा प्रकाराने एकाच परिस्थितीला एकाच पद्धतीच्या प्रतिक्रिया येणं हे काही मला दुर्मिळ किंवा अगदी असं नाही वाटत. हे असूच शकतं खूपच ठिकाणी. आणि मागं
मुळात साहित्याचं द्रव्य काय? मानवी जीवन. हो, मानवी जीवनामधल्या काही गोष्टी या सगळीकडे त्याच आहेत ना. म्हणजे मूलभूत भावना त्याच आहे, नातेसंबंधांमधल्या अपेक्षा. फरक कुठे पडतो? सामाजिक परिस्थितीमध्ये फरक पडतो. पण तिथेही माणसं आहेत, समाज म्हणजे माणसंच आहे. तर त्यामुळे ते काही बाबतीमध्ये सगळीकडे आपल्याला तसं दिसणार हे आहेच. पण म्हणून आता अलीकडचे कृष्णात खोत वगैरे, आनंद विंकरांसारखे लेखक, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट किंवा सदानंद देशमुखांसारखे, तर ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये ते अस्सल जे ग्रामीण मातीतून येत आहे ना, त्यामुळे ते तिथे वेगळं पण ठरत आहे असं लक्षात येतं आपल्या, की त्यांचा अनुभव हा. आत्ता मी परवाच्या दिवशी सागर लोधी नावाच्या, तुला माहिती असेल कदाचित, त्याची एक कथा वाचली की तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर असलेल्या व्यक्तीला आजही तिच्या कुटुंबामध्ये कसे खरपट होते, तिची त्याला आमच्या स्पर्धेत बक्षीस पण मिळालं, संवाद सेतूच्या स्पर्धेमध्ये आता. तर हे असे आता अनुभव यायला लागलेत आणि ते जेन्युइन आहेत. कलात्मकतेच्या पातळीवर थोडं उणं अधिक होत असेल, पण तो मुद्दा नाही आहे तिथे, कारण तो आशय इतका प्रभावी स्ट्रॉंग आहे कंटेंट, की तिथे तुम्ही त्या कंटेंटलाच महत्व देता आहे आपल्या लक्षात येतं. साहित्याविषयी आपण बोलतो तर आता शेवटी अगदी हे करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आता काय होईल असं तुला वाटतं साहित्य क्षेत्रात विशेषतः? कारण एकीकडे ते असं बोललं जातं की म्हणजे आता काही कोणाची संपादकाची गरज नाही, लेखकाची गरज नाही, कशाचीच नाही गरज आहे काय. म्हणजे खरं सांगू का, त्याचे अजून नेमकं काय घडणार आहे ह्याचा अंदाज कुणालाच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे तर्क आहे ते कारण आता ते ज्या दिशेने चाललंय ना, त्या दिशेने हे तर्क त्याच्यावर आधारित आहेत की काही गरजच नाहीये. तुम्ही हे 4 मुद्दे दिले की तुम्हाला कविता लिहून मिळते, तुम्ही हे फीडबॅक फीड दिला की चित्र लिहून मिळतं वगैरे वगैरे. मला स्वतःला असं वाटतं की ह्युमन कल्पना जी आहे, त्याचा जो विचार आहे आणि त्याच्यातली जी ओरिजिनॅलिटी आहे त्याचा काहीतरी एक राहणारच टिकून, असं आशावादी हा दृष्टिकोन. 25 वर्षानंतर सांगता येत नाही. आपण कधी कल्पना केली होती की मोबाईलवरती आपण असं हेच आता पॉडकास्ट वगैरे तू बघ ना, म्हणजे की आपल्याला किती धडपड करायला लागायची, काय काय जमवून आणायचं, म्हणजे हे काय चटकन पटकन होऊ शकतंय आणि एका क्षणामध्ये असंख्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे माहित नाही, पण तरी तो त्याला फीड देणारा कोण आहे? तो माणूसच आहे ना, तो आपणच आहोत. त्यामुळे म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच्या वेळेला झालं होतं बघ, हे तुला आठवत असेल, आम्ही तेव्हा अगदी शाळकरी होतो, हा वादाचा आणि स्पर्धेचा विषय होता तेव्हा, विज्ञान शाप वरदान वगैरे वगैरे. तर हे अशा प्रकारचे बदल होत राहणार, त्या बदलांना आपण कसे सामोरे जातो हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट हे सगळं माणसानीच घडवलेलं आहे, याच्यावरती एक सततचा विश्वास ठेवत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण इतकं काही मी तंत्र सॅव्ही नाही. आणि दुसरी गोष्ट की वाचतो, आपण कानावर पडतो, ते पाहतो, वाचतो वगैरे वगैरे काय काय चाललंय, त्याच्यामुळे त्याच्याशी अवेअर असतो, पण त्याचा नेमकं असा अभ्यास नाही, म्हणजे असं पुढे जाऊन त्याचं काय होईल, द्रष्टेपणाने काय उत्तरं देता येतील, तर तसं काही नाही. पण मला आपलं एक साधेपणाने असं वाटतं की माणूसच त्याला फीड देणार आहे, त्याच्यामुळे माणूस हा अजून त्याचा फायदा असतो किंवा तो वर राहील असं वाटतं. त्यामुळे साहित्य निर्माण करत राहणे ते आहेच ना, की आपल्याला जे शेवटी योग्य वाटतं ते आपण करत राहणं हेच आहे. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आणि मस्त वाटलेलं, मजा आली मला. हे चाललंय विसरायला होतं. आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असला तर मिळून साऱ्या जणीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय शेअर करा.